Hello, my dear students. Welcome in the beautiful world of RCC. उठा, जागे व्हा. व्हिडिओ बघत असताना पहा टेबल चेअरचा यूज करा बेटा. पहा लक्ष द्या. पहा मोबाईल फोन असा समोर ठेवा. पहा टेबल चेअरचा यूज करून व्हिडिओ बघत जा बेटा. पहा प्रत्येक शब्द सांगतो ते लिहून घेणं खूप महत्त्वाचं बेटा. पहा प्रत्येक सर जे टीचर शिकवतात पहा प्रत्येक टीचरला एक वेगळी नोटबुक करा बेटा. ऐका मी काय सांगतोय. पहा रेड पेन, ब्ल्यू पेन, ब्लॅक पेनचा यूज करत जा. लक्ष द्या. बघा अभ्यासाचं वातावरण मेंटेन करा. टीव्ही अजिबात बघू नका. घरामध्ये अभ्यास वातावरण मेंटेन करा. लहान बहीण भावासंग अजिबात टाइमपास करू नका, भांडणं करू नका. लक्ष द्या. का मी काय सांगतो, लहान बहीण भावानं तुमचा आदर्श घेतला पाहिजे की माझी मोठी दीदी खूप अभ्यास करते, माझा मोठा भैया खूप अभ्यास करतो. नाहीतर आमचे मोठे भैया दीदी निवड दलिंदर आहेत, टीव्हीवर नुसतं काहीतरी बघत बसतात किंवा मोबाईलवर काहीतरी वेगळंच बघत बसतात. असं म्हणलं नाही पाहिजे. त्याला तुम्ही आदर्श असायला पाहिजे. हे घरात वातावरण मेंटेन तुम्ही करायलाच पाहिजे. इफ यू आर एल्डर ॲट युअर होम, जर तुम्ही तुमच्या घरात मोठे असाल हे वातावरण मेंटेन करा, मग जबरदस्त फायदा होईल. लक्ष द्या. का आणि आपल्या आईवडिलांची ओढाताण ओळखा. अरे बाबा, आपल्या आईवडील रागवले तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण ते आपल्यावर एवढं प्रेम करतात, ते आपल्यासाठी एवढी मेहनत करत असतात. मग त्यांचं अजिबात आपलं रागून नाही म्हणजे हे करायला नाही पाहिजे, त्यांचं टेन्शन नाही आलं पाहिजे बेटा. नाही तर माझ्या मम्मीनं रागवली, पप्पाने रागवले, अरे बाबा आपले आहेत म्हणून रागवतात यार. लक्ष द्या. का ज्याची मम्मी खूप रागवते ना, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमच्या घरामध्ये जिजामाता आई आहे. त्या आईचा आदर करा, कारण ज्या घरामध्ये आईचा मुलगा ऐकतो किंवा मुलगी ऐकते त्याला अपयश येऊ शकत नाही. कारण आई, मी सांगत नाही बेटा, हे ज्यांच्या बुद्धीचं मोजमाप करता आलं नाही, आईन्स्टाईन, त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसातून एकदा तरी आईला मिठी मारली पाहिजे. दिवसात एकदा तरी आपल्या आईचा हात आपल्या डोक्यावर फिरून घेतला पाहिजे. कारण कसा आपण आईचा पोट फाडून जन्म घेतला असतं बेटा, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या शरीराच्या भोवती 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत एक इलेक्ट्रॉनचं लेअर फिरत असतं बेटा. ते खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असते. त्यामुळे कधी पण आईच्या पाया पडताना, वडिलांच्या पाया पडताना आपलं पूर्ण डोकं त्याच्या पायावर ठेवलं पाहिजे. महत्त्वाच्या गोष्टीत यार नुसतं अभ्यास करून नाही, हे बी आपण शिकायला पाहिजे. ज्यांनी जन्म दिला त्यांची काय भावना आहे, माझ्या मम्मीला मी कसं राहावं वाटते, माझ्या पप्पाला मी कसं राहावं वाटते, तसं राहणं म्हणजेच जीवनात विजेता होणं. यस की नो? तर चला मग लक्ष द्या. हा फाउंडेशन कोर्स महत्त्वाचा आहे. खूप चांगला कोर्स करूयात आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न, आपलं स्वप्न साकार करूयात. घ्या देवाचं नाव पांडुरंग. चला आपण थोडं मागचं कालचं रिव्हिजन करूयात बेटा. पहा सायन्स म्हणजे काय, आपण सायन्स कशाला म्हणतो? द नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. द नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स. केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. हो की नाही? हो सर. लक्ष द्या बेटा. केमिस्ट्रीचे एकूण किती टॉपिक्स आपल्या 11th मध्ये? सर आमच्या केमिस्ट्री 11th किती टॉपिक आहे सांगा. पहा 11th मध्ये आहेत 14 टॉपिक, 12th मध्ये किती आहेत? 16 टॉपिक. नीटसाठी टोटल 30 टॉपिक. जेईला किती बेटा? जेईला टोटल 11th मध्ये 16, 12th मध्ये 16. पहा 32 टॉपिक्स आहेत. पहा जेई. लक्ष द्या. का पहा आपले मॅथ्सचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, लक्ष द्या. का हा नीट म्हणजे आपल्याला माहित असावं की आपले किती टॉपिक्स आहेत. लक्ष द्या. पहा 14 टॉपिक्स फॉर युअर 11th, 16 टॉपिक्स फॉर युअर 12th. लक्ष द्या. का पहा नीटचा पेपर असतो 180 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग असते बेटा 1/4, 180 मार्क्स. लक्ष द्या. का ह्या अशा गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे यार. लक्ष द्या. का किती टॉपिक्स आहेत, कसा अभ्यास करायचा आहे हे माहीत असायला पाहिजे. बघा केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. फिजिकल केमिस्ट्री, लॉज अँड थिअरीज. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्टडी ऑफ हायड्रोकार्बन कंटेनिंग कोव्हॅलंट बॉन्ड. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. लक्ष द्या. पुन्हा आपण काल पाहिलं तर पिरियड टेबल. कुणी मला सांगा फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट असं म्हणायचं बघा. हाल, न का, रे, करू, फिमेलचे. पहा स्त्रीचे हाल करू नका, आता उलट झालंय. हाल नका रे करू मेलचे. ऐका लक्ष द्या. हा फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट आहे बेटा. ह म्हणजे एच, ल म्हणजे एल आय, न एन ए, क के, र
आरबी, स सीझियम, कॅटला आपण लिहितो ना क कॅट सीझियम, आणि फ फ फ फ्रान्सियम. हा फर्स्ट एक ग्रुप एलिमेंट आहे. हाल नकारे करू फिमेलचे, हाल नकारे करू फिमेलचे. कुणी म्हणलं सर सेकंड ग्रुप सांगा, पहा सेकंड ग्रुप सांगा, अजिबात घाबरायचं नाही. बघा बेगम, बेगम, बेगम मुघलांच्या, बेगम मुघलांच्या काळात, बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. पुण्याला सारस बाग खूप प्रसिद्ध आहे बघा. बेगम मुघलांच्या काळात पहा सारस बागेत रमायची. पहा बेगम म्हणजे काय रे बेटा, पहा बेगम म्हणजे बी, मुघलांच्या एम जी, काळात सीए, सारस एसआर, बागेत बीए, रमायची आरए. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. हा फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट आहे, हा सेकंड ग्रुप एलिमेंट आहे. सेकंड ए लक्ष दे का, किंवा सेकंड ग्रुप एलिमेंट बेटा. असं प्रत्येक ग्रुप एलिमेंट लिहिले पाहिजे बेटा. पहा बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. कुणी मला थर्ड ग्रुप सांगा, तर काय म्हणतात सांगा, बाई. पहा लक्ष दे का, पहा थर्ड ग्रुप एलिमेंट किंवा थर्ड ए म्हणा वाटलं तर, थर्ड ए काय सांगा बरं. थर्ड ए बाई, हा बाई आली गेली, बाई आली गेली, इन करून, इन करून टोपल्यात नाचली, टोपल्यात नाचली. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. अरे बाबा बाई म्हणजे काय सर, बी बी बी. बाई म्हणजे बी, आली ए एल, गेली जी ए, इन इन आय एन, टोपलो टी एल, नाचली एन एच. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कुणी मला फोर्थ ग्रुप एलिमेंट सांगा. पहा फोर्थ ए ग्रुप एलिमेंट, अजिबात घाबरायचं नाही बेटा. ऐका मी काय सांगतोय, कशी, कशी गेली, कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला, फ्लाय, फ्लाय करायला. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. क सी शी एस आय, गेली जी, सुन एस एन, पब पी बी, मध्ये फ्लाय करायला. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. मान्य सगळ्यांना. फोर्थ ए झालं बेटा. आता फिफ्थ ए सांगा म्हणलं तर सहज सांगता आला पाहिजे. फिफ्थ ए सुद्धा कसं सांगता सांगा. फिफ्थ ए असं व्यवस्थित लिहून घ्या बेटा. नापसंद ऐश्वर्या, नापसंद ऐश्वर्या, सबको बिपाशा, नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा, नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा. नायन पसंद पी, ऐश्वर्या एस, सबको एस बी, बिपाशा बी आई. नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा. लक्ष देगा. नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा एम सी. एम सी म्हणजे काय बेटा, मॉस्क्वियम. नवीन एलिमेंट लागला, शोध लावला बेटा. नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा. कुणी म्हणलं पहा सेवंथ ए ग्रुप एलिमेंट सांगा, किंवा सिक्स्थ ए, सिक्स्थ ए पाहू आधी आपण. पहा सिक्स्थ म्हणते ओ सानिया, ओ सानिया, ओ सानिया. पहा सेक्सी तेरी पोज. ओ सानिया, आता काय करावं. पहा सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालाय, दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालाय. बघा आता ओ, ओ म्हणजे काय बेटा, ओ, ओ सानिया यस, एसी तेरी टी, पोज पीओ. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झालाय, लिव्हर मोरियम. तुमच्याकडे ट्रिक असेल बेटा, पण हे नवीन एलिमेंट नसतील बेटा. पहा हे फक्त माझ्या ट्रिकमध्ये बेटा, हे नवीन एलिमेंट्स. नीटला आता हेच पडायला आहेत. ह्यांचा ॲटॉमिक नंबर सांगा, ह्यांचा मास नंबर सांगा, असं प्रश्न पडतात बेटा. पहा लक्ष द्या का.
पहा 7th ग्रुप एलिमेंट, मी आतवाला हजारदा सांगतोय बा, लक्षात ठेवा. पहा 7th ए ग्रुप एलिमेंट, लक्षात आहे का. 6th ए. आरसीसी एकदम बेस्ट क्लास आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ खूप भारी बेटा. लक्ष द्या, डेमो करा मग नंतर ठरवा. मान्य सगळ्यांना. लक्ष द्या का. पहा 7th ए ग्रुप एलिमेंट बेटा, काय सांगतो 7th ए ग्रुप एलिमेंट. फेमस चिकन बिर्याणी, फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा. फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा. टेन्शन. फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा. टेन्शन. फेमस म्हणजे फ्लोरीन, चिकन क्लोरीन, ब्रोमीन बिर्याणी, इन आयोडीन, आंध्रा अस्थिटाईन, आणि टेन्शन म्हणजे टेनेसाईन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्थिटाईन, टेन्शन, टेनेसाईन. कुणी म्हणलं सा पहा 7चा 0 ग्रुप सांगा, शेवटचा 0 ग्रुप. लक्ष द्या का. ह्या प्रत्येकाचा छान बॉक्स करून लिहून घ्या बेटा. पहा 0 ग्रुप. पहा सून म्हणते सासूला, काय म्हणते सांगा सर. ह्यांची अक्काची झाली रंडकी. अगं माय 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 माय. लक्ष दे का. ह्यांची अक्काची झाली रंडकी. आगाग म्हणजे काय बघा. पहा हे म्हणजे काय. हेलियम. हे म्हणजे काय बेटा. हेलियम. न म्हणजे निऑन. ह्यांची आगा आर्गॉन, क क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ओगॅनेसॉन. बेटा हे फक्त एलिमेंट सांगतोय. पुन्हा तुला अशी ट्रिक सांगतो, कुठला बी एलिमेंट सांगा, एका सेकंदात ॲटॉमिक नंबर. आधी एलिमेंट जमायला पाहिजे. तर मी जे सांगतो त्या ट्रिक मन लावून लक्षात ठेव. सांग बरं एकदा. हाल नकारे करू फिमेलचे. आधी असं स्लोगन लक्षात ठेव. हाल नकारे करू फिमेलचे. एका रफ पेजवर असं लिहायचं आणि पुन्हा प्रॅक्टिस करायची बेटा. HLI असं. हाल नकारे करू फिमेलचे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. शी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. ना पसंत ऐश्वर्या सबको बिपाशा MC. ओ सानिया डॅश डॅश तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झालाय. सून म्हणते सासूला, किंवा फेमस चिकन बिर्याणी आंध्रा. टेन्शन. सून म्हणते सासूला, ह्यांची अक्काची झाली रणकी. म्हणजे काय. ओगॅनेसॉन. हा बेटा मी काय सांगतो लक्ष द्या का. आज S ब्लॉक, P ब्लॉक लक्षात ठेवा. पुन्हा नंतर हे नेक्स्ट वीकमध्ये आपण D and A ब्लॉकची प्रॅक्टिस करू बेटा. पहा पूर्ण पिरियड टेबल तुमच्या फिंगर टिप्स आला पाहिजे. अरे दादा फक्त पिरियड टेबल नाही, पुन्हा कुठला एलिमेंट सांग, तुला एका सेकंद ॲटॉमिक नंबर काढायला शिकवतो. आधी स्लोगन लक्षात ठेव. हाल नकारे करू फिमेलचे. मन तर 2-3दा. आता हे काय म्हणायची गरज आहे का. रेग्युलर वाक्यात हाल नकारे करू फिमेलचे, हाल नकारे करू फिमेलचे. ज्या घरामध्ये लक्ष द्या का, ज्या घरामध्ये आईचा आदर आहे, ज्या घरामध्ये आईचा आदर आहे, ज्या घरामध्ये बायकोचा आदर आहे, ज्या घरामध्ये बहिणीचा आदर आहे, त्याच घरात लक्ष्मी नांद असते बेटा. लक्षात ठेवा. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं बेटा. म्हणजे महिला म्हणजे एक देवीचं रूप असते. लक्षात ठेवाय का. त्यामुळं महिलाचा आदर करायचे का, आपल्या आईचा, बहिणीचा, बायकोचा. लक्ष द्या का. फ्युचरमध्ये रे बाबा मी काय सांगतोय, नाही तर काही बरोबर म्हणतील. हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आहे का. आता 2-4 सोडून द्या पोरी पिसाळलेल्या, परंतु 99% मुली चांगल्याच असतात बेटा. मी काय सांगतोय बघा. आता केमिस्ट्री सुरुवात आहे, त्यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो, कधी पण लेडीजचा खूप आदर करायला पाहिजे बेटा. ज्या घरामध्ये लेडीजचा आदर आहे त्याच घरामध्ये लक्ष्मी भरभराट नांदत असते बेटा. येणे हो. चला मग मित्रांनो बघा, आपण अल्केनची नावं पाहत होतो. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. 5 लक्षात ठेवा आपण. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. हां म्हणा माही मागं. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. 11 कार्बन अनडिकेन, 20 कार्बन इकोसेन, 21ला हेनिकोसेन,
30ला ट्राय कॉन्टेन, 31ला हेनी ट्राय कॉन्टेन, 40ला टेट्रा कॉन्टेन, पुन्हा 50ला पेंटा कॉन्टेन, हेक्झा कॉन्टेन, हेप्टा कॉन्टेन, ऑक्टा कॉन्टेन, नॉना कॉन्टेन आणि 100 कार्बनला हेक्टेन. अशा अल्केनची नावाची प्रॅक्टिस करा म्हणलं तुम्हाला मी. हे 100 अल्केनची नावं या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. काही विद्यार्थी म्हणतील, सर आत्ता तुमच्याकडे रेड शर्ट होतं, आता व्हाईट कसं काय आलं? अरे दादा, मी काय सांगतोय, कारण मी सकाळी अर्ध लेक्चर रेकॉर्ड केलो, आता मध्ये मला 2 पिरियडच्या मध्ये गॅप होता, मग आता लेक्चर रेकॉर्ड करतोय बेटा. कारण दररोज मला 9 तास ऑफलाईन क्लासेस आहेत बेटा आणि 2 ऑनलाईन, म्हणजे 11 तास दररोज शिकवतोय. लक्षात ठेवा का, तुम्ही खूप मेहनत करा. देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर द हार्डवर्क. मेहनत म्हणजे काय? घरामध्ये एका जागी बसलं की 3-3 तास उठायचं नाही. 3 तास एका जागेवर बसायची सवय लावा. लिहून अभ्यास करायचं. ज्याला लिहिण्याचा कंटाळा आहे ते 100% फेल आहे. लक्षात ठेवा बेटा, मी काय सांगतोय. रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल. बघा, एखादा मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचा असेल, या पद्धत असतात. पहिला असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला. उदाहरणार्थ आता मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय रे बेटा? मिथेन CH4, इथेन C2H6, प्रोपेन. प्रोपेनचा फॉर्म्युला काय असेल? C3H8. 3 नंबरला आहे, डबल करा, 2 ऍड करा. प्रोपेन. आता याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असेल बेटा? प्रोपेन हा 1 कार्बन, हा 2 कार्बन, 3 कार्बन. कार्बन इज कॉल्ड ॲज कॅट्रिना. आपण कार्बनला म्हणून कॅट्रिना. एक कॅट्रिना 4च्या सोबत कनेक्शन ठेवते. लक्ष द्या का, इच कॅट्रिना फॉर्म्स कनेक्शन विथ 4. बघा, प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड असतात. एव्हरी कॅट्रिना हॅव 4 बॉन्ड्स. प्रत्येक बॉन्डला एक हायड्रोजन. हे का, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा हायड्रोजन, 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 असं असतं बेटा. ओय, असं असते का स्ट्रक्चरल फॉर्म्युला? हो बेटा, मी काय सांगतोय, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये किती डिफरंट ॲटम्स आहेत टोटल, याला म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे आपण असं स्ट्रक्चर ड्रॉ केलं की त्याला म्हणायचं आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मला सांगा, प्रत्येक कार्बनला किती बॉन्ड असतात? 4. एव्हरी कॅट्रिना फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कॅट्रिनाला खूप महत्व आहे आणि ते हलकट एलिमेंट कोण कोण? नायट्रोजन, ऑक्सिजन, ते नेहमी कॅट्रिनाच्या मागे लागतात. ते बघूयात कसं ते आपण. कंडेन्सड फॉर्म्युला, ह्यालाच आपण असं लिहू शकतो बघा. हे CH3, हा बॉन्ड CH2, हा बॉन्ड CH3. दिस इज कॉल्ड ॲज कंडेन्स्ड फॉर्म्युला. एकदम शून्यातून शिकवतोय. लक्ष द्या का, स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3, हा CH2 आणि CH3. लक्ष द्या का, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर बघा, कॅट्रिना असं दाखवतात. 1 कॅट्रिना, 2 कॅट्रिना, 3 कॅट्रिना. असं झिगझॅग दाखवायचं बेटा, असं सरळ दाखवायचं नाही. 1 कॅट्रिना, 2 कॅट्रिना, 3 कॅट्रिना, हे रॉंग आहे बेटा. हे असं दाखवायचं झिगझॅग. दिस इज कॉल्ड ॲज बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. IIT किंवा नीटचे बुक सगळे आहेत ते हे दाखवतात, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आता आपण याची खूप प्रॅक्टिस घेऊयात, आपण टेन्शन घेऊ नका. एखादा मॉलिक्युल रिप्रेझेंट करायचा असेल तर पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युला. लक्ष द्या, नंबर 1ला असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला, नंबर 2ला स्ट्रक्चरल फॉर्म्युला, नंबर 3ला कंडेन्स्ड फॉर्म्युला, नंबर 4ला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आता आपण भरपूर एक्झाम्पल घेऊयात. बघा, आत्ताच पाहिलं आपण. आता ब्युटेन घेऊयात. ब्युटेन सांगा, ब्युटेनचं सगळं लिहा. आता ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? C4, कारण 4 म्हणला. मिथेन म्हणा माझ्या मागं. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. म्हण ताई, म्हण भैया, इकडे बघ. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. म्हण, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. आता बघ, ब्युटेन. ब्युटेन 4 नंबरला आहे. डबल करा, 2 ऍड करा, C4H10. हा, आता ह्याचं हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला.
याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असेल असा आहे बघा. इट कंटेन 4 कॅटरिना. याच्यात 4 कॅटरिना आहेत. एव्हरी कॅटरिना फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. ईच कार्बन फॉर्म्स 4 बॉन्ड. ईच कार्बन फॉर्म्स 4 बॉन्ड. व्हाय ईच कार्बन फॉर्म 4 बॉन्ड? बिकॉज द atomic number of carbon is 6. 2, 4. In the outermost shell of carbon, 4 electrons are present. So, carbon forms 4 bonds. See here. See here. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. This is structural formula. See here hydrogen. H, 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 H. एकदम छान शिकवतो बेटा, हळूहळू व्यवस्थित. ह्याला म्हणतात आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय म्हणायचं बेटा? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. लक्ष द्या का. आता ह्याला कंडेन्स करून कसं लिहू शकतो आपण? हा CH3. CH3 हा बॉन्ड, पुढे CH2, कारण इथं CH2 आहे. पुढे असेल CH2 आणि पुढे असेल CH3. हे झालं N ब्युटेन. N म्हणजे नॉर्मल, याला म्हणतात N. N स्टँड्स फॉर नॉर्मल. नॉर्मल म्हणजे स्ट्रेट चेन आहे बाबा. नॉर्मल ब्युटेन. ह्याला बॉन्ड लाईन कसं काढतात हो का? 1 कॅटरिना, 2 कॅटरिना, 3 कॅटरिना, 4 कॅटरिना. ज्याला बॉन्ड लाईन सोपे जातात ना ते खूप हुशार विद्यार्थी असतात. लक्षात ठेवायचं. बॉन्ड लाईन ब्युटेन झालं. आता आपण पेंटेन काढूयात. पेंटेन. पेंटेन म्हणजे 5 कार्बन आहेत. इट कंटेन 5 कार्बन ॲटम. इसका मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, डबल करा 2 ॲड करा, C5H12. ह्याचं बॉन्ड लाईन खूप सोपं जाते. बॉन्ड लाईन काढा. बॉन्ड लाईनवर पहिल्यांदाच हे बघा, एक कॅटरिना, 2 कॅटरिना, 3 कॅटरिना, 4 कॅटरिना, 5 कॅटरिना. असं झिगझॅग काढायचं. झिगझॅग सरळ कधी काढायचं नाही बेटा. हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आता बघा, इथं एक कॅटरिना आहे, समोर एक कॅटरिना आहे, हे समोर एक कॅटरिना आहे, समोर एक कॅटरिना, समोर एक कॅटरिना. मला सांगा, ईच कार्बन फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. प्रत्येक कार्बनला किती बॉन्ड असतात? 4. इथे एक बॉन्ड आधीच आहे. किती हायड्रोजनची गरज आहे? 3. इथे कितीची गरज आहे? 2. इथे कितीची गरज आहे? 2. इथे कितीची गरज आहे? 2. इथे कितीची गरज आहे? 3. जमलं की नाही सर? एकदम भारी जमलं सर. लक्ष द्या का. ह्यालाच कंडेन्स सुद्धा म्हणतात. आता काही विद्यार्थी परत ते असं काढायचं असेल असं काढू शकतात, पण त्याला एवढं महत्त्व नाही बेटा. ते कुणी काढत नाही, ते फक्त मुलं मुली काढतात. एका लक्ष द्या. दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे असं काढायचं फक्त. जनरली हेच वापरतात बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. प्रत्येक बॉन्डला फक्त डोक्यात एक आयडिया असायला पाहिजे की बाबा रे, प्रत्येक कार्बन हा 4 बॉन्ड करतो. एव्हरी कार्बन फॉर्म्स 4 बॉन्ड. एव्हरी कार्बन फॉर्म्स 4 बॉन्ड. एव्हरी कार्बन फॉर्म्स 4 बॉन्ड. खूप छान लिहा. हे हेडिंग रेड पेननं, हे ब्ल्यू पेननं, असं हे रेड पेननं, असं खूप छान लिहा. असं वही बघा वाटली पाहिजे मित्रांनो. लक्ष द्या. पेंटेन. आता हेक्झेन. हेक्झेनचं बॉन्ड लाईन काढता येईल का बघा. हेक्झेन म्हणजे 6. हेक्स म्हणजे 6. C6H14. डबल करा, 2 ॲड करा. ह्याचं बॉन्ड लाईन बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. आता कॅटरिना बघा. नॉर्मल स्ट्रक्चर. 1 कॅटरिना, 2, 3, 4, 5, 6. मला सांगा, ईच कॅटरिना फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स? प्रत्येक कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. ती 4 लोकांसोबत कनेक्शन ठेवते. लक्ष द्या. इथं पहा CH3. इथं काय बेटा? CH2. इथं काय बेटा? CH2. इथं काय बेटा? CH2. इथं पहा CH2. इथं असेल CH3. असं कळालं पाहिजे तुम्हाला. कारण ह्याला एक बॉन्ड होता, 3 हायड्रोजनचे बॉन्ड. ह्याला 2 होते, 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन. ह्याला शॉर्टमध्ये आपण असंही लिहू शकतो. हा CH3, CH2 1, 2, 3, 4 वेळेस आणि पुन्हा CH3. आता आम्ही तुम्हाला काही नॉर्मल स्ट्रक्चर देतो बेटा. याचं बॉन्ड लाईन बनवा. बघा आता सगळेजण लक्ष द्या का. आपण आता प्रॅक्टिस करू बेटा. पहिलं एक्झाम्पल बघा. मी तुम्हाला असं नॉर्मल स्ट्रक्चर देतो. पहा CH3, CH, CH3, CH2, CH3. आता याचं नॉर्मल स्ट्रक्चर बनवा. हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे. याचं बॉन्ड लाईन बनवा. बघा, हा कॅटरिना, समोर एक कॅटरिना, खाली एक कॅटरिना,
समोर एक कॅटरीना आणि समोर एक कॅटरीना. लक्षात ठेवा, पहा बॉन्ड इन द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर हायड्रोजन डू नॉट हॅव द व्हॅल्यू. हायड्रोजनला व्हॅल्यू नाही बेटा, लक्षात ठेवा. का बघा, मी फक्त कार्बन सोबत असताना समजा आपल्याला सेकंड स्ट्रक्चर असं दिलं, हे पहा तुम्हाला असं बॉन्ड लाईन दिलं, ह्याचं कार्बन बनवा म्हणलं 1 2 3 4. बघा आता बनवता येते का बेटा आपल्याला. हे बघा, इथं एक कॅटरीना, समोर एक कॅटरीना, वरी एक कॅटरीना, खाली एक कॅटरीना, समोर एक कॅटरीना. आता मला सांगा, इच कॅटरीना फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स. प्रत्येक कार्बन किती बॉन्ड करतो सर? एकदम बरोबर आहे सर, 4 बॉन्ड करतो. किती बॉन्ड करतो? 4. लक्ष द्या का. मग इथं एक बॉन्ड आधीच आहे, कितीची गरज आहे? 3. इथं एक बॉन्ड आधीच आहे, कितीची गरज आहे? 3. बघा, हे लिहिता असताना हे कार्बन हायड्रोजनची हाईट सेम असायला पाहिजे, असं बरोबर लिहिला पाहिजे 3. इथं एक बॉन्ड आहे, 3ची गरज आहे. इथं बेटा या कार्बनला काहीच गरज नाही. का बरं? एक ऑलरेडी 4 बॉन्ड आहेत. लक्ष द्या का. ह्याला शॉर्टमध्ये असं पण लिहितात बघा बघा, CH3 टेकन 4 टाइम C, CH3 टेकन 4 टाइम C. असं बॉन्ड लाईनची प्रॅक्टिस करता आली पाहिजे बेटा. पहा थर्ड एक्झाम्पल बघा. समजा तुम्हाला असं एकदा सेकंड एक्झाम्पल, पहा तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल दिलं, सांगा म्हणलं याचं कार्बन बनवा, नॉर्मल स्ट्रक्चर बनवा. बनवता येईल का बघा रे बेटा? हो सर बनवता येते. कसं बघा, ही कॅटरीना, ही एक समोर कॅटरीना, वरी एक कॅटरीना, समोर एक कॅटरीना, इकडे एक कॅटरीना. कॅटरीना 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 जिथं असं वाकडं झालं कॅटरीना असतं, लक्षात ठेवायचं. जिथं असं थोडं बेंड झालं की कॅटरीना. आता इच कॅटरीना फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. प्रत्येक कॅटरीनाला किती बॉन्ड असतात? 4. ह्याला 3 बॉन्डची गरज आहे, ह्याला 3 बॉन्डची गरज आहे, ह्याला एका बॉन्डची गरज आहे, ह्याला 2 बॉन्डची गरज आहे, ह्याला 3 बॉन्डची गरज आहे. हो की नाही? हो सर. बेटा आपण पाहत आहोत बॉन्ड लाईन स्ट्रक्चर्स. लक्ष द्या सगळेजण. पहा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर खूप महत्वाचं बेटा. आता मी तुम्हाला असे मॉलिक्यूल देतो, लक्ष द्या. पहा स्ट्रक्चर 4. तुम्ही याचं बॉन्ड लाईन काढू शकता का बघा बरं? हो सर, मी याचं बॉन्ड लाईन काढू शकतोय. लक्ष द्या का. अरे बाबा, तुम्ही याचं बॉन्ड लाईन काढू शकता का? हो. हे बॉन्ड लाईन दिले, पहा बॉन्ड लाईनचं नॉर्मल स्ट्रक्चर काढ. कसं काढतात बघ, लक्ष द्या बेटा. इथं असेल कार्बन, पहा समोर असेल कार्बन, वरी असेल कार्बन, खाली असेल कार्बन, समोर कार्बन, इकडं कार्बन. येस की नो? येस सर. आता ह्याला किती हायड्रोजनची गरज आहे सर? 3. सर याला 3 कॅटरीनाला हायड्रोजनची गरज आहे, कारण कॅटरीनाला किती बॉन्ड असतात? बरोबर आहे सर, 4 बॉन्ड असतात. इथं 2 हायड्रोजनची गरज आहे, इकडे 3 हायड्रोजनची गरज आहे. येस की नो? आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा म्हणलं. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? पटकन सांगा. मोजा. कार्बन किती? 1 2 3 4 5 6. 6 कार्बन. 6 कार्बन. हायड्रोजन किती? 3 आणि 3 6, 7 8 9 10 11 12 13 14 14. हायड्रोजन किती असतील? 14. असं सांगता आलं पाहिजे. बाबा रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण लिही पा प्रत्येक कंपाऊंडचा. हे बघ, 5th एक्झाम्पल मी तुला घेतोय. असं करू नकोस. लक्ष दे. बघ मी काय सांगतोय तुला. असं म्हणलं यास हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिले, याचं रूपांतर नॉर्मल मध्ये कर. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिही. तू लिहू शकतोस का? हो सर, मी लिहू शकतोय. कसं लिहिशील बघ? कार्बन 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 कार्बन. कॅटरीना 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 कॅटरीना. मला सांगा या कॅटरीना किती हायड्रोजनची गरज आहे? 3. इथं कितीची गरज आहे? 3. इथं कितीची गरज आहे? 3. इथं 1 हायड्रोजनची गरज आहे. अरे दादा, ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? MF. MF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मोठे वापर फ्रेंड. हा, लक्ष द्या. इथं किती कार्बन्स आहेत? 4. हायड्रोजन किती? 3 3 6 7 8 9 10. हायड्रोजन 10. अय्यो, चुकू चुकू. लक्ष द्या बाबा. 6th एक्झाम्पल मी काय सांगतोय तुला? मी बॉन्ड लाईन स्ट्रक्चर सांगतोय, बॉन्ड लाईन देतोय. पहा बॉन्ड लाईनचं नॉर्मल काढ. लक्ष दे. बघ तुला असं मी स्ट्रक्चर दिलं बेटा, हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे, याचं नॉर्मल स्ट्रक्चरचं काढ. तू काढू शकतोस का? हो सर, मी 100% काढू शकतोय. काढ मग. हे कॅटरीना, ही कॅटरीना, बघ समोर कॅटरीना, इकडं कॅटरीना, इकडं कॅटरीना. कार्बन 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 कार्बन. मला सांग बेटा, ह्याला किती हायड्रोजनची गरज आहे? बघ बरं. अरे बाबा, प्रत्येक कॅटरीनाचं किती किती लोकांसोबत कनेक्शन आहे? 4. लक्ष रे. इथं बघ, त्यामुळे हिला 1 बॉन्ड आधीच आहे, 3 हायड्रोजनची गरज आहे. हिला किती हायड्रोजनची गरज आहे? 3. हिला कितीची गरज आहे? 1. हिला कितीची गरज आहे? 2. हिला कितीची गरज आहे? 3.
आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणलं लिहू शकतोस का? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे टोटल ॲटम्स, याच्यात कार्बन किती, हायड्रोजन किती, हे पूर्ण काउंट करणं म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. 1 2 3 4 5 C5 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 H12. येस की नो? येस सर, येस. अरे टॉप डॉक्टर इंजिनियर बनायचंय तर तुला लक्ष रे, RCC बेस्ट क्लास आहे बेटा. खूप मेहनत करून घेऊ बेटा, खूप मेहनत करून घेऊ. बा लक्ष रे, मी काय सांगतोय, हा RCC फक्त जाहिरातीवर चालणारा क्लास नाहीये, फक्त पॅरेंट हॅमरिंग करून चालणारा क्लास नाही बेटा. आम्ही आतडी तुटेपर्यंत शिकवतो बेटा. आता हे एक्झाम्पल सगळे कर बरं तू. तुला मी सगळे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिलेत. ह्या बॉन्ड लाईनचं रूपांतर कशात करायचं? नॉर्मल स्ट्रक्चरमध्ये. आणि काय कर माहिती आहे का? राईट डाऊन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण लिही बेटा. लिहू शकतोस का तू? कार्बन 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 कार्बन. मला सांग, प्रत्येक कॅटरीना किती बॉन्ड करते? 4. किती बॉन्ड करते? 4. किती बॉन्ड करते? 4. किती बॉन्ड करते? 4. हे माहित असायला पाहिजे. बघ 7 8 9 10 11 12 13. पुन्हा नेक्स्ट पहा, हे एक्झाम्पल कर बेटा. ऐकलास का? हे सगळे एक्झाम्पल्स तुला करायचे आहेत. हे सगळे अल्फाबेट दिलेत मी. एखादं करून दाखवा बरं सर तुम्ही. येते का तुम्हाला? बघ बेटा, मी करून दाखवतो. समज तुला हे म्हणलं, कॅटरीना समोर एक कॅटरीना, इथं कॅटरीना, इथं कॅटरीना, इकडे एक कॅटरीना, इकडे एक कॅटरीना. सांग हिला किती बॉन्ड्स आहेत? आधीच 1 आहे. किती बॉन्डची गरज आहे? 3. हिला किती बॉन्ड आहेत? 2. हिला 2 लिहायचं. ह्याला किती बॉन्ड्स आहेत? 2. आणखी 2ची गरज आहे. ह्याला किती बॉन्ड आहेत? 1. आणखी 3ची गरज आहे. बस. आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बरोबर. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती कार्बन्स आहेत? 4. हायड्रोजन किती? 3 आणि 2 5 10. असं मॉलिक्युलर फॉर्म्युला बेटा प्रत्येकाला. मान्य सगळ्यांना? लिहू शकतोस का? हे बघ, कॅटरीना कॅटरीना कॅटरीना. इथं 3 कॅटरीना आहेत बाबू. हे इथं कॅटरीना 3 बेटा. बघ बेटा, इथं एक कॅटरीना, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. पुन्हा हायड्रोजन. मला सांग, प्रत्येक कॅटरीला किती बॉन्ड असतात? 4. द रिमेनिंग व्हॅलन्सी मस्ट बी सॅटिस्फाईड विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन. आता एखादं हे सायक्लिक कंपाऊंडचं करून दाखवा बरं सर. कोणतं? हे बघ, हे इथे एक कॅटरीना, इथे एक कॅटरीना, इथे एक कॅटरीना, इथे एक कॅटरीना, इथे एक कॅटरीना. बघ बेटा, कॅटरीना कॅटरीना कॅटरीना, मध्ये बॉन्ड, खाली कॅटरीना कॅटरीना. सांग इथं किती हायड्रोजनची गरज आहे? याला आधीच 2 बॉन्ड आहेत, म्हणजे 2 हायड्रोजनची गरज आहे. असं बघ, हे स्ट्रक्चर ब्ल्यू पेननं लिही. पुन्हा हे खालचं स्ट्रक्चर रेड पेननं काढ. मॉलिक्युलर फॉर्म्युला खूप छान लिही. बघ, या कार्बनला 1 2 3 बॉन्ड आहेत. आणि किती बॉन्डची गरज आहे? 1 बॉन्डची गरज आहे सर. बघ, या कार्बनला 1 2 3 बॉन्ड आहे. किती बॉन्डची गरज आहे? 1 बॉन्डची गरज आहे. हिला 1 बॉन्ड आहे. किती बॉन्डची गरज आहे? 3. हिला 1 बॉन्ड आहे. किती बॉन्डची गरज आहे? 3. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तो लिहू शकतोस का? हो सर. कसं? बघ बरं, किती कार्बन सांग? 1 2 3 4 5 5 कार्बन. हायड्रोजन 2 3 4 5 6 7 8 9 10. हायड्रोजन 10 है. हायड्रोजन 10 है. हे असं पूर्ण होमवर्क कर आणि मला व्हॉट्सअप कर बेटा. खूप छान लिहून व्हॉट्सअप कर. उगा रद्दी लिहून पाठवू नको यार. असं खूप जीव तोडून लिहू जरा. रेड पेन, ब्ल्यू पेन, ब्लॅक पेन, ग्रीन पेनचा यूज करून. मान्य? आणि हे तुला होमवर्क आहे. जवळपास 32 एक्झाम्पल्स मी दिलीत बेटा. हे कर. तुला अभ्यास करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.